एका बालकाला ज्ञानलाभ कसा झाला याविषयीची छांदोग्य उपनिषदातील एक प्राचीन कथा मी तुम्हाला सांगतो. गोष्ट अर्थातच खूप ओबडधोबड असून तुम्हाला जुन्या थाटाची आणि अमळ चमत्कारिक वाटेल. तथापि तिच्यात एक तत्व दडलेले तुमच्या निदर्शनास येईल. एक लहान मुलगा एकदा आपल्या आईला म्हणाला की आई, मी वेदांचे अध्ययन करावयास जात आहे. माझ्या पित्याचे नाव आणि माझे गोत्र मला सांग. त्या मुलाची ती आई विवाह बंधनाने कुणाही व्यक्तीशी बद्ध झालेली नव्हती. अशा स्त्रियांची संतती भारतात बहिष्कृत समजली जाते. समाजात तशांना काही स्थान नसते. वेदाध्ययनाचा त्यांना अधिकार नसतो. म्हणून मुलाचा तो प्रश्न ऐकून ती बिचारी म्हणाली, पोरा, मला तुझे गोत्र माहीत नाही. यौवनात अनेक ठिकाणी दासीपणा करीत असताना मला तुझा लाभ झाला. मी तुला एवढेच सांगू शकते की माझे नाव जाबला आहे आणि तुझे नाव सत्यकाम आहे. तो मुलगा मग एक ऋषीकडे गेला आणि शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने त्यांना प्रार्थना केली. ऋषींनी त्याला त्याच्या पित्याचे नाव आणि गोत्र विचारले. आईच्या तोंडून जे ऐकले होते ते तसेच्या तसे त्या बालकाने सरळपणे आपल्या गुरुदेवांना कथन केले. ते ऐकून ते ऋषी एकदम उद्गारले, वत्सा, तू सत्यवादी आहेस. स्वतःविषयी हे एवढे अपमानास्पद सत्य सांगताना तू सत्यापासून ढळला नाहीस. तूच खरा ब्राह्मण, कारण सत्यवादी तत्व ब्राह्मणाचे लक्षण होय. बाळ, मी तुझा स्वीकार करतो, कारण तू सत्यनिष्ठ आहेस. याप्रमाणे त्या ऋषींनी त्या मुलाला आपल्या आश्रमात ठेवून घेतले आणि त्याचा विद्याभ्यासास प्रारंभ झाला.